प्रश्न 1. खालीलपैकी कोणता शब्द तत्सम आहे? पर्याय अ पाणी, पर्याय बी अग्नी, पर्याय सी डोळा, पर्याय डी घर. योग्य उत्तर आहे पर्याय बी अग्नी. प्रश्न 2. हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे या म्हणीचा अर्थ काय? पर्याय अ नवीन काम सुरू करणे, पर्याय बी अशक्य गोष्टीचा पाठपुरावा करणे, पर्याय सी परिश्रम करणे, पर्याय डी धैर्य दाखवणे. योग्य उत्तर आहे पर्याय बी अशक्य गोष्टीचा पाठपुरावा करणे. प्रश्न 3. खालीलपैकी कोणता शब्द शुद्ध आहे? पर्याय अ अभ्यासक्रम, पर्याय बी अभ्यासक्रम, पर्याय सी अभ्यासक्रमा, पर्याय डी अभ्यासक्रम. योग्य उत्तर आहे पर्याय अ अभ्यासक्रम. प्रश्न 4. तो पुस्तक वाचत आहे या वाक्यातील काळ ओळखा. पर्याय अ भूतकाळ, पर्याय बी वर्तमान काळ, पर्याय सी भविष्यकाळ, पर्याय डी अपूर्ण वर्तमान काळ. योग्य उत्तर आहे पर्याय डी अपूर्ण वर्तमान काळ. प्रश्न 5. खालीलपैकी कोणता अलंकार आहे चंद्रासारखा मुख? पर्याय अ उपमा, पर्याय बी रूपक, पर्याय सी अनुप्रास, पर्याय डी यमक. योग्य उत्तर आहे पर्याय अ उपमा. प्रश्न 6. राजमार्ग या शब्दातील समास ओळखा. पर्याय अ तत्पुरुष, पर्याय बी द्वंद्व, पर्याय सी बहुव्रीही, पर्याय डी अव्ययी भाव. योग्य उत्तर आहे पर्याय अ तत्पुरुष. प्रश्न 7. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? पर्याय अ पुस्तक, पर्याय बी शक्ती, पर्याय सी वृक्ष, पर्याय डी घोडा. योग्य उत्तर आहे पर्याय बी शक्ती. प्रश्न 8. विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली या वाक्यातील कर्ता कोणता? पर्याय अ परीक्षा, पर्याय बी दिली, पर्याय सी विद्यार्थ्यांनी, पर्याय डी विद्यार्थी. योग्य उत्तर आहे पर्याय सी विद्यार्थ्यांनी. प्रश्न 9. खालीलपैकी योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. उत्कृष्ट, पर्याय अ सामान्य, पर्याय बी निकृष्ट, पर्याय सी साधा, पर्याय डी मध्यम. योग्य उत्तर आहे पर्याय बी निकृष्ट. प्रश्न 10. निसर्गसुंदर या शब्दातील संधीचा प्रकार कोणता? पर्याय स्वरसंधी, पर्याय बी व्यंजन संधी, पर्याय सी विसर्ग संधी, पर्याय डी यणसंधी. योग्य उत्तर आहे पर्याय बी व्यंजन संधी. प्रश्न 11. खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध आहे? पर्याय अ प्रत्यक्ष, पर्याय बी अप्रत्यक्ष, पर्याय सी प्रत्यक्ष, पर्याय डी अव्यक्त. योग्य उत्तर आहे पर्याय सी प्रत्यक्ष. प्रश्न 12. ज्याच्या घरी तोच राजा या म्हणीचा अर्थ काय? पर्याय अ स्वतंत्रता, पर्याय बी सत्ता, पर्याय सी स्वाभिमान, पर्याय डी घरातील अधिकार. योग्य उत्तर आहे पर्याय डी घरातील अधिकार. प्रश्न 13. तो उद्या येईल या वाक्यातील क्रियापदाचा काळ कोणता? पर्याय अ भूतकाळ, पर्याय बी वर्तमान काळ, पर्याय सी भविष्यकाळ,
पर्याय डी अपूर्ण भूतकाळ। योग्य उत्तर आहे पर्याय सी भविष्यकाळ। प्रश्न 14, खालीलपैकी कोणता शब्द तद्भव आहे? पर्याय अ अग्नी, पर्याय बी नयन, पर्याय सी डोळा, पर्याय डी जल। योग्य उत्तर आहे पर्याय सी डोळा। प्रश्न 15, राम शाळेत गेला या वाक्यातील अधिकरण कोणते? पर्याय अ राम, पर्याय बी शाळेत, पर्याय सी गेला, पर्याय डी शाळा। योग्य उत्तर आहे पर्याय बी शाळेत। प्रश्न 16, खालीलपैकी कोणती विभक्तीने दर्शवते? पर्याय अ प्रथमा, पर्याय बी द्वितीया, पर्याय सी तृतीया, पर्याय डी चतुर्थी। योग्य उत्तर आहे पर्याय सी तृतीया। प्रश्न 17, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय तुकाराम, पर्याय बी नामदेव, पर्याय सी ज्ञानेश्वर, पर्याय डी एकनाथ। योग्य उत्तर आहे पर्याय सी ज्ञानेश्वर। प्रश्न 18, पाणी पाणी होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? पर्याय अ आनंदी होणे, पर्याय बी लज्जित होणे, पर्याय सी भोले होणे, पर्याय डी शांत होणे। योग्य उत्तर आहे पर्याय बी लज्जित होणे। प्रश्न 19, खालीलपैकी कोणता शब्द योग्य बहुवचन आहे? पर्याय अ मुले, पर्याय बी मुली, पर्याय सी मुला, पर्याय डी मुलांनी। योग्य उत्तर आहे पर्याय बी मुली। प्रश्न 20, तो फारच हुशार आहे या वाक्यातील विशेषण ओळखा। पर्याय अ तो, पर्याय बी फारच, पर्याय सी हुशार, पर्याय डी आहे। योग्य उत्तर आहे पर्याय सी हुशार। प्रश्न 21, खालीलपैकी कोणता शब्द संस्कृतमधून थेट आलेला आहे? पर्याय अ शाळा, पर्याय बी विद्या, पर्याय सी काम, पर्याय डी पाणी। योग्य उत्तर आहे पर्याय बी विद्या। प्रश्न 22, सूर्यास्त या शब्दातील समास कोणता? पर्याय अ द्वंद्व, पर्याय बी तत्पुरुष, पर्याय सी बहुव्रीही, पर्याय डी अव्ययी भाव। योग्य उत्तर आहे पर्याय बी तत्पुरुष। प्रश्न 23, मी पुस्तक वाचले या वाक्यातील लिंग कोणते? पर्याय अ पुल्लिंग, पर्याय बी स्त्रीलिंग, पर्याय सी नपुंसकलिंग, पर्याय डी उभयलिंग। योग्य उत्तर आहे पर्याय सी नपुंसकलिंग। प्रश्न 24, खालीलपैकी कोणता छंद आहे? पर्याय अ कोवी, पर्याय बी उपमा, पर्याय सी रूपक, पर्याय डी अनुप्रास। योग्य उत्तर आहे पर्याय अ कोवी। प्रश्न 25, सत्याचा विजय होतो या वाक्यातील भाववाचक नाम कोणते? पर्याय अ विजय, पर्याय बी सत्य, पर्याय सी होतो, पर्याय डी चा। योग्य उत्तर आहे पर्याय बी सत्य। प्रश्न 26, खालीलपैकी कोणता शब्द योग्य संधी विच्छेद आहे? देवालय, पर्याय अ देवालय, पर्याय बी देवलय, पर्याय सी देव आळे,
पर्याय डी देवालय। योग्य उत्तर आहे पर्याय अ देवालय। प्रश्न 27, उगाचच आगीशी खेळू नकोस या वाक्यातील वाक्प्रचार कोणता? पर्याय अ उगाचच, पर्याय बी आगीशी खेळणे, पर्याय सी खेळू नकोस, पर्याय डी तागीशी। योग्य उत्तर आहे पर्याय बी तागीशी खेळणे। प्रश्न 28, खालीलपैकी कोणता शब्द योग्य लेखनाचा आहे? पर्याय अ स्वातंत्र्य, पर्याय बी स्वतंत्र, पर्याय सी स्वातंत्र्य, पर्याय डी स्वतंत्र। योग्य उत्तर आहे पर्याय अ स्वातंत्र्य। प्रश्न 29, तो अभ्यास करून उत्तीर्ण झाला या वाक्यातील कारणवाचक शब्द कोणता? पर्याय अ तो, पर्याय बी अभ्यास, पर्याय सी करून, पर्याय डी उत्तीर्ण। योग्य उत्तर आहे पर्याय सी करून। प्रश्न 30, खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे क्रोध? पर्याय अ राग, पर्याय बी दया, पर्याय सी भय, पर्याय डी हर्ष। योग्य उत्तर आहे पर्याय अ राग। प्रश्न 31, आई मुलाला दूध देते या वाक्यातील संप्रदान कारक कोणते? पर्याय अ आई, पर्याय बी मुलाला, पर्याय सी दूध, पर्याय डी देते। योग्य उत्तर आहे पर्याय बी मुलाला। प्रश्न 32, खालीलपैकी कोणती म्हण मेहनतीचे महत्त्व दर्शवते? पर्याय अ जशी करणी तशी भरणी, पर्याय बी उगाच डोंगर पोखरणे, पर्याय सी नाचता येईना अंगण वाकडे, पर्याय डी घरचा आहे। योग्य उत्तर आहे पर्याय अ जशी करणी तशी भरणी। प्रश्न 33, रामायण या ग्रंथाचे कवी कोण? पर्याय अ व्यास, पर्याय बी वाल्मिकी, पर्याय सी कालिदास, पर्याय डी भवभूती। योग्य उत्तर आहे पर्याय बी वाल्मिकी। प्रश्न 34, खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम आहे? पर्याय अ शौर्य, पर्याय बी सैनिक, पर्याय सी तलवार, पर्याय डी रणांगण। योग्य उत्तर आहे पर्याय अ शौर्य। प्रश्न 35, तो मला मदत करील या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद कोणते? पर्याय अ तो, पर्याय बी मला, पर्याय सी मदत, पर्याय डी करील। योग्य उत्तर आहे पर्याय डी करील। प्रश्न 36, खालीलपैकी कोणता शब्द योग्य स्त्रीलिंगी रूप आहे? शिक्षक, पर्याय अ शिक्षका, पर्याय बी शिक्षकी, पर्याय सी शिक्षिका, पर्याय डी शिक्षिणी। योग्य उत्तर आहे पर्याय सी शिक्षिका। प्रश्न 37, पावसाने शेती फुलली या वाक्यातील करण कारक कोणते? पर्याय अ पावसाने, पर्याय बी शेती, पर्याय सी फुलली, पर्याय डी पाऊस। योग्य उत्तर आहे पर्याय अ पावसाने। प्रश्न 38, खालीलपैकी कोणता शब्द अव्यय आहे? पर्याय अ खूप, पर्याय बी मुलगा, पर्याय सी पुस्तक, पर्याय डी शिक्षक। योग्य उत्तर आहे पर्याय अ खूप। प्रश्न 39,
नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीचा अर्थ काय? पर्याय अ आळशीपणा, पर्याय बी स्वतःची चूक मानणे, पर्याय सी परिश्रम, पर्याय डी आनंद. योग्य उत्तर आहे पर्याय बी स्वतःची चूक मानणे. प्रश्न 40. खालीलपैकी कोणता शब्द योग्य कृदंत आहे? पर्याय अ वाचलेला, पर्याय बी वाचक, पर्याय सी वाचन, पर्याय डी वाचतो. योग्य उत्तर आहे पर्याय अ वाचलेला. प्रश्न 41. तो फार अभ्यासू विद्यार्थी आहे या वाक्यातील नाम कोणते? पर्याय अ तो, पर्याय बी अभ्यासू, पर्याय सी विद्यार्थी, पर्याय डी आहे. योग्य उत्तर आहे पर्याय सी विद्यार्थी. प्रश्न 42. खालीलपैकी कोणता शब्द योग्य संधी आहे? पर्याय अ महात्मा, पर्याय बी महाआत्मा, पर्याय सी महाआत्मा, पर्याय डी महतात्मा. योग्य उत्तर आहे पर्याय अ महात्मा. प्रश्न 43. सिंहगर्जना या शब्दातील अलंकार ओळखा. पर्याय अ उपमा, पर्याय बी रूपक, पर्याय सी अनुप्रास, पर्याय डी अतिशयोक्ती. योग्य उत्तर आहे पर्याय बी रूपक. प्रश्न 44. खालीलपैकी कोणता शब्द योग्य क्रियाविशेषण आहे? पर्याय अ लवकर, पर्याय बी वेग, पर्याय सी धावणे, पर्याय डी चाल. योग्य उत्तर आहे पर्याय अ लवकर. प्रश्न 45. तो काम करून कला या वाक्यातील अपूर्ण क्रियापद कोणते? पर्याय अ तो, पर्याय बी काम, पर्याय सी करून, पर्याय डी खला. योग्य उत्तर आहे पर्याय सी करून. प्रश्न 46. खालीलपैकी कोणता शब्द योग्य तद्भव रूप आहे? करण. पर्याय अ कान, पर्याय बी करणी, पर्याय सी कर्णा, पर्याय डी कर्ण. योग्य उत्तर आहे पर्याय अ कान. प्रश्न 47. ज्ञानेश्वर माऊली यांना कोणत्या नावानेही ओळखले जाते? पर्याय अ ज्ञानदेव, पर्याय बी तुकाराम, पर्याय सी नामदेव, पर्याय डी एकनाथ. योग्य उत्तर आहे पर्याय अ ज्ञानदेव. प्रश्न 48. खालीलपैकी कोणता शब्द योग्य वचन आहे? मुले. पर्याय अ एकवचन, पर्याय बी द्विवचन, पर्याय सी बहुवचन, पर्याय डी सामान्य. योग्य उत्तर आहे पर्याय सी बहुवचन. प्रश्न 49. शब्दांच्या अर्थछटांचा अभ्यास या विधानास कोणती शाखा संबोधते? पर्याय अ व्याकरण, पर्याय बी ध्वनिशास्त्र, पर्याय सी अर्थशास्त्र, पर्याय डी शब्दार्थशास्त्र. योग्य उत्तर आहे पर्याय डी शब्दार्थशास्त्र. प्रश्न 50. खालीलपैकी कोणता शब्द योग्य विभक्ती प्रत्यय दर्शवतो? पर्याय अ ला, पर्याय बी चा, पर्याय सी ने, पर्याय डी सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय डी सर्व. प्रश्न 51. तो जे बोलेल ते खरे या वाक्यातील संबंधवाचक शब्द कोणता? पर्याय अ तो, पर्याय बी जे, पर्याय सी ते, पर्याय डी खरे. योग्य उत्तर आहे
पर्याय बी जे. प्रश्न 52. खालीलपैकी कोणता शब्द योग्य बहुव्रीही समास आहे? पर्याय अ नीलकंठ, पर्याय बी राजपुत्र, पर्याय सी ताईवडी, पर्याय डी देवालय. योग्य उत्तर आहे पर्याय अ नीलकंठ.